सर 12वीच्या बोर्डाच्या पेपरचा मॅथमॅटिक्सचा अभ्यास तर खूप केला आहे, पण आता नेमकं पेपरला गेल्यावर 3 तासात पेपर आमचा कसा पूर्ण होईल हे असं ज्यांना ज्यांना टेन्शन आलं आहे अशा सगळ्या मित्रमैत्रिणींसाठी नमस्कार. मी गौरव महाले, संचालक शारदा मॅथ्स परिवार, चोपडा जिल्हा जळगाव, आपल्यासाठी टाईम मॅनेजमेंट फॉर द 12th बोर्ड एक्झाम मॅथमॅटिक्स पेपर याबद्दलचं छोटासा एक व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येतो आहे. आवर्जून सगळं नीट बघा, ऐका, लक्षात ठेवा, त्याप्रमाणे प्रयत्न करा. 101% यू गेट द बेटर मार्क्स, नॉट ओनली गुड बट द बेस्ट मार्क्स इन अ बोर्ड एक्झाम. चला सुरू करूया. मित्रांनो, मैत्रिणींनो, कुठल्याही पेपरसाठी जेव्हा जाल, बोर्डाच्या, CETच्या, नीट, JEE, सहज एक सायकोलॉजिकल काही गोष्टी असतात, मानसशास्त्र त्याच्या मागे आहे. तर 10:30ला तुम्ही हॉलमध्ये एंट्री करतात. आता सगळीकडे CCTV वगैरे आहेत, आपल्याला माहिती असेल, त्यामुळे कुठल्या प्रकारची सेटिंग आपली नसेल अशी अपेक्षा आहे. आपला फक्त माइंडसेट चांगला असेल ही पण अपेक्षा आहे. ओके, अभ्यासाबद्दल. तर 10:30ला एंट्री केल्यावर साधारण 11:45ला तुम्हाला आधी ॲन्सर शीट दिली जाते. व्यवस्थित ती काय लाईन्स वगैरे टाकायच्या असतील त्या करून घ्या, आखून घ्या पेपर, समास वगैरे सोडणं. 2 मिनटं शांत बसा. प्रश्नपत्रिका मिळणारच आहे 11 वाजता, त्याच्या आधी 2 मिनटं शांत बसून आपल्या स्वतःला काही सूचना द्या. फक्त मॅथमॅटिक्स नाही, सगळ्याच पेपरसाठी पुढच्या येणाऱ्या. आणि मी छान पेपर लिहिणार आहे, मी पूर्ण पेपर लिहिणार आहे, तुमचं स्वतःचं नाव घ्या. अरे हो, तू छान अभ्यास केला आहेस, पेपर भारी असेल, असं स्वतःला जरा मस्तपैकी प्रेरणा द्या, स्वयंप्रेरणा. आणि मग 11 वाजता आपल्याला पेपर सुरू करायचा आहे. आपण जर पेपरचा पॅटर्न पाहिला असेल तर सेक्शन ए, ओके, क्या है भैया सेक्शन फर्स्ट में? ये है आपके MCQ. ओके, किती मार्क्स आहे त्याला? 16. 8 दुने 16. बापरे. आणि त्याच्या जोडीला 4 प्रश्न हे शॉर्ट म्हणजे छोटे छोटे सिंगल मार्क क्वेश्चन, त्याला पण 4 मार्क असतात. असा हा सेक्शन ए तुमचा 20 मार्काचा आहे. ठीक आहे. तर त्याच्या आधी आपण थोडं कॅल्क्युलेशन जर कराल, त्याच्या आधी आपण थोडं कॅल्क्युलेशन करूयात. पेपर 80 मार्काचा, आणि वेळ आहे तुम्हाला 180 मिनिट. इन अँड ॲव्हरेज फॉर 1 मार्क सहज हिशोब करता येईल. याला जर 80ने भागितलं, 8 दुने 16, 2.25, 2.25 मिनिट जवळपास 1 मार्कासाठी तुम्हाला बोर्डाच्या पेपरला तुम्ही घेतला पाहिजे इन जनरल. पण सेक्शन ए कडे जेव्हा तुम्ही जातात ना, MCQ आहेत 8. बोर्डाचे MCQ बऱ्यापैकी सोपेच असतात. त्यातल्या त्यात 2 हे थोडे क्रिटिकल, म्हणजे अगदी JEE लेवलचे म्हटले तरी चालतील किंवा CET लेवलचे म्हटले तरी चालतील. बाकीचे सगळे तुमचे पुस्तकातल्या एक्झाम्पलचंच कन्व्हर्शन करून MCQ बनवलेले असतात बोर्डाला. तर मला असं वाटतं की आणि काही काही तर असे नुसते पाहिल्याबरोबर लिहिता येईल असे पण असतात. साधारण 1 MCQला 2 ते 2.5 मिनटं तुम्ही देऊ शकता. ओके, किती MCQ आहे तुझे? 8. एकाला 2-3 मिनटं दिले, 2-2.5 मिनटं, 25 8 हे 200, म्हणजे 20 मिनिटात तुमचे MCQ झाले पाहिजे. हे जे 4 प्रश्न म्हणजे 4 मार्काचे सिंगल आन्सर क्वेश्चन आहेत किंवा सिंगल लाईन आन्सर असतं. फॉर एक्झाम्पल, अमुक अमुक स्टेटमेंट इसका निगेशन लिखो. मॅट्रायसेसवर आलं तर अमुक अमुक मॅट्रिक्स हे इन्व्हर्टिबल आहे का ते ठरवा, म्हणजे डिटर्मिनंट काढा. किंवा सेकंड पेपरमधला, तिथे असं काही बंधन नाही आहे की या चॅप्टरवरचाच तो असेल, कुठलंही असू शकतं, पण त्याचं उत्तर खूप छोटं असतं, कारण ते 1-1 मार्कालाच आहे. चेन रूलनुसार एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विचारला जाईल.
असं काही पण येऊ शकतं. ओके, ऑर्डर, फाईन ऑर्डर अँड डिग्री ऑफ धिस इक्वेशन डिफरन्शियलमधलं येऊ शकतं. ठीक, तर असे ते प्रश्न आहेत. मग तुम्ही जर विचार कराल साधारण किती वेळ त्याला मी दिला पाहिजे, 3 मिनटं, म्हणजे विचार करणे आणि ते लिहिणे. 3 पण खूप जास्त होतात, पण तरी आपण दिले. ओके, जर ते 3 मिनटं धरले तर 4 त्रिक 12. MCQला किती ठरलं आपलं, 2-2.5 मिनिटात, म्हणजे 20 मिनटं. त्याला साधारण 35 मिनिटात 35 मिनट्स आपका सेक्शन ए हो जाना चाहिए. खूप झालं सर, MCQ जरा कठीण आहेत, विचार करायला आम्हाला वेळ द्या. 40 मिनट्स में ये होना चाहिए बॉस. घड्याळ लावून काम करायला शिका. चलते हैं अभी सेक्शन बी के तरफ. सेक्शन बी मध्ये काय आहे बेटा, 2-2 मार्क के क्वेश्चन है. कितने हैं, 12. सोडवायचे किती आहे, 8. म्हणजे एकूण 12 प्रश्न आहेत आणि त्याच्यातले 8 सोडवायचे आहेत क्वेश्चन्स. प्रत्येकाला 2 मार्क आहे. ठीक आहे, हे पण छोटे छोटे असतात, अगदीच छोटे छोटे असतात. मग या एका प्रश्नाचा जर विचार झाला तर साधारण 3 मिनिटात त्याचं उत्तर निघतं. तुम्ही घड्याळ लावून चेक कराल वाटलं तर तिथे. मग तसा जर विचार झाला तर 8 त्रिक 24, तरी पण अजून 1-1 मिनटं थोडंसं अर्धा इकडे धरलं तर प्रेमाचा सल्ला असेल, इन 30 मिनिट्स युअर सेक्शन बी मस्ट बी फिनिश. ओके, किती मार्काचा आहे बेटा तो सेक्शन, इट इज फॉर 16 मार्क्स, दिस इज फॉर 20. फिर हम जाते हैं सेक्शन सी के तरफ. इथे पण तुम्हाला 8 सोडवायचे आहेत, पण आता मार्क आहेत तुमचे 24, 24. इथे सुद्धा तुम्हाला 12 दिले आहेत आणि 12 पैकी 8 सोडवायचे आहेत. आता या 8ला थोडासा वेळ जास्त लागतो. इंटिग्रेशनचं एखादं आलं तिथे विचार करावा लागतो, फॉर्म्युला आठवावा लागतो. लॉजिकचं आलं तर लगेच होतं. LPPचा पण त्याच्यात येऊ शकतो. चॉईस ऑफ क्वेश्चन पण महत्त्वाचं असेल बाळांनो. तुम्हाला एक सल्ला देतो, प्रश्नपत्रिका हातात मिळाल्यानंतर पूर्ण प्रश्नपत्रिका शक्यतो कधीच वाचू नये कुठल्याच विषयाची. एक एक जे जे जमतंय ते सुरू करायचं, सोडत सोडत पुढे जायचं. आता काही वेळेस इथे सांगायचं राहिलं, इथे असा मोह होतो, असे छोटे छोटे असतात, असे सोपे सोपे असतात, त्याच्यामुळे भरपूर सोडवावं असं वाटतं. सर इतकं वाटत होतं हे करू ते करू, त्याच्यातच वेळ गेला आणि 12च्या 12 सोडवून टाकले. मार्क तर 8च्याच मिळतील ना. मग नाही सर आम्हाला येतच होते, मग काय करू. मग एक काम करा, आपण बोर्डाची फी भरली आहे परीक्षा देण्यासाठी, वसूल करू. 8 जे तुला पक्के जमतात ते पूर्ण झाल्यानंतर अजून 4 सोडवायची इच्छा आहे सर, तिथे तेव्हा ती इच्छा थोडीशी बाजूला ठेवा, स्लाइड करो उसको. त्याची जागा सोडून ठेवा थोडीशी अंदाज घेऊन, किंवा हा प्रश्न याला साधारण मला एवढं उत्तर अपेक्षित आहे, अर्ध पान 1 पान सोडून द्या बिंदास, पुढे चला आणि मग सेक्शन सी कडे या. तर हा जो सेक्शन सी आहे, इट इज फॉर 3 मार्क्स, एव्हरी क्वेश्चन कॅरी 3 मार्क्स. त्याच्यातले 8 सोडवायचे, 12 पैकी 8. सर इथे 8च जमणार आहेत, जमू दे ना. त्याआधीच कशाला ठरवतो पेपर हे एवढेच जमतील आणि ते तेवढेच जमतील, सगळे जमतील असं आपण आधीच ठरवलं आहे. तर याला काय करायचं, याला साधारण 25 मिनिटात तो झाला पाहिजे. खूप झालं तर 30 मिनिट, 30 मिनिट घ्या चला. तो इसके लिए भी बॉस 30 मिनिट्स ले लो. तसे मी जास्तच देतोय, पण करू आपण थोडीशी काटछाट करू. का करू ते पुढे कळेल. फिर आता है आपका सेक्शन डी. इसको भी है भाई 20 मार्क्स. ये सबसे खतरनाक होता है असं म्हणतात लोक. काही खतरनाक काही नसतं, बिंदास कुस्त्या खेळायच्या. ये रे प्रश्नाला म्हणायचं, बघतो चिरून फाडून खायचं त्यांना. याच्यात काय आहे बेटा, याच्यात फक्त 5 सोडवायचे आहेत, 8 दिले आहेत. एव्हरी कॅरी 4 मार्क्स, ऐसे 20 मार्क. आता जर तुम्ही टाईम मोजाल, वेळ मोजाल, 30 आणि 30 60 म्हणजे 1 तास 40 मिनटं झाले.
1 तास 40 मिनटं झालेत म्हणजे 1 तास 20 मिनटं उरलेत. 1 तास 20 मिनटं उरलेत म्हणजे 80 मिनिट उरले ना रे. सोडवायचे किती आहेत? 5. याला एकाला साधारण 12 मिनटं घ्या. 12 13 घ्या. 13 मिनटं जरी घेतले 13 × 5 = 65 तरी पण 15 मिनटं उरतात. 14 मिनटं घेतले, तुम्ही म्हणाल सर एकच मिनटाचा काय फरक पडतो? फरक पडताय बॉस, सेकंदाचा फरक पडतो. हां, लक्षात घ्या. तर 80 मिनिट जे उरलेत, मला असं वाटतं 60 ते 70 मिनिटात तुम्ही या सेक्शनचा फडशा पाडा. 10 मिनटं जे उरतील इथे काय असेल ते चेक करून, काय राहून गेलं, काय सुटून गेलं, असं सगळं बघून हा पेपर तुमचा 101%, 102% खात्रीने सांगतो या प्लॅनिंगने गेलात तर 100% पूर्ण होईल. तर याप्रमाणे काम करा. पेपर खरंच सोपा असतो बोर्डाचा, याच्यावर आपला विश्वास ठेवा. स्वतःच्या केलेल्या अभ्यासावरचा विश्वास, बोर्डावरचा विश्वास की पेपर सोपाच असतो. आपण जर छान काम केलेलं असेल वर्षभर तर पेपर नक्कीच सोपा असेल. याप्रमाणे काम करा. वेळ संपला की पेपर जमा करा. आनंदाने घरी या. घरी आल्यावर आईला सांगा पेपर छान गेला. आई विचारेल किती मार्क मिळतील, तिला सांगायचं तपासणारे जेवढे देतील तेवढे मिळतील. ओके, सो एन्जॉय द मॅथ्स अँड हॅव अ गुड डे. ऑल द बेस्ट.